असं आईच्या दुधाला तेवढं महत्व दिलेलं होतं. पण आज आपण आई सुद्धा काय झाली, पण जगणार कोण आहे की नाही. म्हणून आज ह्या काळाची गरज आपल्या याची आहे. दुष्काळ, कीटक, रोग, इतर हवामानसंबंधित जोखीम, धोक्यांची असुरक्षा कमी करून लवचिकता वाढवते. जमिनीतील सेंद्रिय कार्बनची पातळी पुनर्जीवित करण्यात आणि खराब झालेली माती आणि जैव प्रणाली पुन्हा निर्माण करण्यात मदत करते. हा सेंद्रिय कार्बन इथे महत्वाचा एक घटक आलाय, सेंद्रिय कार्बन. मातीमध्ये हा सेंद्रिय घटक जास्त प्रमाणात असणं हे तिचं जिवंत उदाहरण असतं. कळलं का? माती जिवंत आहे म्हणजेच काय, सेंद्रिय कार्बनचं जिचं प्रमाण जास्त आहे, त्याच्यामध्ये चांगले घटक आहे, त्याची आरोग्य चांगलं आहे, तिचं सुपीकता आहे असं आपण तिला म्हणतो. पण सेंद्रिय अर्भक कमी झाले तर ती नासुपीकतेकडे जाते. कळत आहे का? म्हणून सेंद्रिय अर्भक आपल्याला डेव्हलप करणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर रोजगार निर्माण करू शकतो. सर्वात जास्त रोजगार जर कोणी देत असेल ते एकमेव शेती क्षेत्र आहे. तो अडाणी असो, तो शेंबडा असो, तो फाटका असो, तो तुकडा असो, लंगडा असो, बहिरा असो, मुखा असो, कसाही असो, त्याला जर कोणी ऍक्सेप्ट करत असेल ना, ती आई असते. म्हणून तिला आईचा दर्जा दिलेला आहे. पण आजकालच्या महिलांना आईचाच घेणंच येतो, काही की नाही. शेणासोबत हात लागला तर लगेच वास येतो. त्या फेरेन लवलीचा किती वास येते ना, आणखी आहे की नाही. आणि शेणाचा लागला थोडसा तर डागच पडला, बाई छीस आहे बाई, आहे की नाही. फेरेन लवलीचं किती येऊ द्या, मग लगेच पुन्हा आगाले आपण समोरच. सेंद्रिय शेतीची तुलना जवळपास नैसर्गिक शेती आणि सेंद्रिय शेती त्याच तुलनेत आहे. फक्त सेंद्रिय शेतीमध्ये आपल्याला इतर सुद्धा प्रोडक्ट त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व करता येते. नैसर्गिक शेतीत आपण ते करत नाही. निसर्गामध्ये जे उपलब्ध होतं त्याच्यावर केलेली शेती म्हणजे नैसर्गिक शेती. पण ॲडव्हान्स त्याच्यामध्ये आपण काही मार्केटमध्ये आणतो आहे, तर त्याच्यामध्ये जर आपण वापर करत असेल तर त्याला सेंद्रिय शेती म्हणतात. नेक्स्ट, कळलं का? साधं सुद्धा भाषेत सांगतोय, खूप जास्त डीपली त्या याच्या मागे लागू नका. आजकाल खूप फॅशन झाली आपली, एक तर सेल्फी काढायची नाही, दुसरा फोटो काढायची. तो पाहत येतही नाही लागेल, त्या फोटोलाही आपण पाहत नाही आणि त्या सेल्फीलाही पाहणार नाही. मला माहिती आहे तुम्ही जेवढे फोटो काढा की नाही या पीपीटीचे, तो एकदाही बघणार नाही. बघ, मी पण नाही बघत. तुम्हाला कसं न सांगतो मी तुम्हाला, आपण जेवढेही फोटो काढतो, जेवढेही सेल्फी काढतो, आपण खूप झाले एखाद्या वेळेस वेळ भेटला तेव्हा बघतो. तर वेळ भेटत नाही आपल्याला, तसं फारच कमी मिळतो. बरोबर नाही का? म्हणून ह्या भानगडीत पडूच नका. मी तुम्हाला सांगितलं तुमच्या बेमेल पाशी पीपीटी मी पाठवून दे, तुम्हाला हे सगळं भेटून जाईल. तुम्हाला जे सांगतोय ह्या ट्रेनिंग मध्ये स्वतः उपस्थित राहा. मोबाईलच्या भानगडीत पडूच नका. तो सगळं हे डोक्याचे सगळं घेऊन जाऊ राहिला, आहे की नाही. म्हणून त्याला थोडस ठेवा जाग्यावर, जिथे त्याची जागा आहे तिथे. नैसर्गिक शेतीचे फायदे आहे. उत्पादन खर्च कमी झाल्याने उत्पन्नात वाढ होते. पहिला महत्वाचा मुद्दा हा आहे की शेतीमध्ये जर शेतीला आपल्याला समोर न्यायचं असेल तर काय करावं लागेल आपल्याला, खर्च आपल्याला कमी करावा लागेल. आज खर्च कोणकोणत्या याच्यामध्ये करतोय शेतकरी, रासायनिक खतावर, बियाण्यावर आहे की नाही, जास्त खर्च होत आहे. तर आपल्याला नैसर्गिक शेतीमध्ये, सेंद्रिय शेतीमध्ये या गोष्टी कमी करता येईल. मृदा आरोग्य, शेतजमिनीच्या परिसंस्थेत सुधारणा होते. किफायतशीर शेती पद्धती, पर्यावरण संवर्धन, पिकांना पाण्याची गरज कमी लागते, शेतजमिनीचे पुनर्जीवन होते, गुरांना चारा उपलब्ध होतो, रोजगार आणि ग्रामीण विकासाला वाव मिळतो. नेक्स्ट, पाण्याच्या वापरात बचत. पाणी पण महत्वाचं आहे. पाण्याच्या वापरात बचत पण झाली पाहिजे. त्याच्यानंतर जमिनीची, आज काय होतं नैसर्गिक याच्या आपल्या रासायनिक याच्यामध्ये पाऊस आला तो थोडस ओलावा दिसतो, पाऊस गेला की
लगेच जमीन कडक होते. कडक येणे म्हणजेच काय? मेलेला माणूस पाहिला का? हो सर. कसा होतो? कडक होतो. जिवंतपणाचे काय उदाहरण राहते? नरम राहते, टवटवीत राहते. मेलेला तुमच्याकडे बघताना बघितला का? नाही ना. काही एखाद्याने बघितला मेला आणि तो माझ्याकडेच पाहू राहिला बाबा, असं होतं. भूत वगैरे असले तर बघतात ते, माणूस नाही बघत. हा, तर टवटवीत राहायचं म्हणजे जमीन कडक येणं म्हणजेच काय? तिची म्हणजे मृतावस्थेकडे तिची अवस्था चाललेली, हे त्याचं जिवंत उदाहरण असतं. कळत आहे का? म्हणजे कडक येऊ राहिली जमीन म्हणजे तिच्यातले कुठेतरी जीवाणू मरते आहेत, ती कडकपणाकडे जात आहे, म्हणजे मृत अवस्थेकडे जात आहे. म्हणून तिला आपल्याला जीवाणू तिच्यामध्ये टाकणं, जिवंतपणा तिच्यामध्ये आणणं, त्याच्यासाठी आपल्याला या शेतीकडे वळवायचं आहे. नेक्स्ट बोलता येतोय पीक फेरपालट, आंतर पीक, हे महत्वाचे आहे तुमच्यासाठी. पीक फेरपालट. पीक फेरपालट म्हणजे काय? कधी पराठी लावायची, पलटी करणं. हा, म्हणजे यावर्षी जर सोयाबीन पेरली असेल तर पुढच्या वर्षी कापूस, मिरची, त्याच्यानंतर भुईमूग, असा अंतर फेरपालट झाला पाहिजे पिकामध्ये. महत्वाचं आहे, लक्षात घ्या. नाहीतर मग कापूस पेरला तर कापूसच पेरतात. मग म्हणतात की मागच्या वर्षी एवढं झालेलं होतं आणि या वर्षी आणखी कमी झालं, त्याच्या पुढच्या वर्षी आणखी कमी झालं. कारण केवळ फक्त निसर्गाला दोष द्यायचा नाही. निसर्ग हा सगळ्यांसारखा सारखा आहे. कधी बघितलं का सूर्याने यांना जास्त तापमान दिलं, मला कमी दिलं, किंवा यांना कमी दिलं, असं होतं का? निसर्गासाठी सगळेच सारखे असतात. म्हणून निसर्गाला दोष देऊ नका. कशाला द्यायचा? आपल्या पद्धतीमध्ये आपल्याला बदल करणं गरजेचं असतं. म्हणून त्या पद्धती आपण पीक फेरपालट करायला पाहिजे. आता करत नाही लोक, पहिले करायचे. आता शेतकरी सोयाबीन पेरत असेल ज्या जागेमध्ये, तिथे सोयाबीनच पेरतो. जिथे कापूस पेरत असेल तिथे तुम्ही एकाचं उदाहरण घेऊन पूर्ण शेतकरी लागू करू नका प्लीज. नाहीतर तुम्ही हे जर झालं असतं ना, असं झालं असतं ना, कदाचित तो शेतकरी आज चांगला म्हणजे व्यावसायिक म्हणून समोर आला असता. कळत आहे का? हो सर. मी नाही करत म्हणून दुसरे नाही करत असं नाही. आपण कृषी सखी म्हणून फक्त तुझी ना माझी नाहीये, कोणाची आहे? पूर्ण जमिनीची आहे. किंवा बघ आपल्याला ते क्षेत्र कसं डेव्हलप करता येईल, तर त्याच्यासाठी महत्वाचा मुद्दा त्याच्यात दिलेला आहे. फेरपालट व्हायला पाहिजे. आंतरपीक, पिकामध्ये काय व्हायला पाहिजे? आंतरपीक टाकायला पाहिजे. त्याला काय म्हणतो आपण? मधले पीक. मधले पीक, हो, त्याला काय म्हणतात शेतकरी? आंतरपिकाला कशी तसे गोळी टाकतात. कळलं का? हो सर. त्याच्या भाषेत बोला बरं का. त्याच्यासमोर मार फटाके वाले भाषा बोलणार काहीच अर्थ नाही. आणि सगळ्या भाषा गावरानी भाषेपासूनच वरता आलेल्या आहेत, लक्षात घ्या. हा, तुम्ही जरी शहरात असेल तर तुमचे येणारे पिढे पहिले गावात होते आणि मग शहरात आले. नाही, गोष्ट सांगतोय, कदाचित झालं असं कोणाच्या जीवनात बदल होणार नाही असं काही अपेक्षित नाही. मी डायरेक्टली सांगतोय, गावरानी भाषा डेव्हलप होत होत आपली भाषा डेव्हलप झाली. म्हणून महत्वाचं वाण काय आहे की त्यांच्या भाषेमध्ये आपल्याला संभाषण त्यांच्यासोबत असलं पाहिजे. त्याच्यानंतर आहे मिश्र पीक. मिश्र पीक त्याच्यामध्ये असणं गरजेचं आहे, जेणेकरून किडीचं नियंत्रण होतं. त्याच्यानंतर रेल पीक, अतिघनता पीक, लागवड पद्धत वापरणे. बिया पद्धत माहिती आहे का? पेरणीची पद्धत, नवीन तंत्रज्ञानाचं. खात वगैरे नाही का सर, बिया जे पेरतो आपण जे त्याला खात वगैरे बुरशीनाशक वगैरे लावतो. काय झालं त्याला? पहिले लावत नव्हते म्हणता का? पहिले लावत होते. वर्षभर जमिनीत पीक घेऊन जमीन कायम झाकली असल्यामुळे उपयुक्त जैवविविधता विकसित करणे. म्हणजे नैसर्गिक शेतीमध्ये जर जमीन झाकून असेल तर त्याच्यामध्ये आपोआप त्याचे जीवाणू पडतात आणि जीवाणूची ग्रोथ त्याच्यामध्ये होते. म्हणून ते त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे. विषमुक्त शाश्वत स्रोत निर्माण करणे, मृद व जलसंधारण क्षेत्र विकसित करणे. याच्यामध्ये काय होते? पाण्याचा निचरा पण होतो जमिनीमध्ये.
आणि आपण याच्यामध्ये बांध बंधारे, चर, शेततळे या गोष्टीला पण प्राधान्य देतो. वर्षभर नैसर्गिक साधन सामग्रीचं आच्छादन करणे. नैसर्गिक साधन सामग्रीचा म्हणजेच काय, जे काही शेतामध्ये उपलब्ध असेल त्याचे आच्छादन असलं पाहिजे असं त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे. वातावरणातील बदल, पीक वाढीच्या अवस्थानुसार आपत्कालीन तुषार ठिबक सिंचन प्रणाली वापर करणे, जमिनीची कमीत कमी मशागत करणे. नैसर्गिक शेतीमध्ये मशागत कमीत कमी लागतो म्हणून त्याच्यामध्ये जमिनीची मशागत